नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती एक शेती या आपल्या चॅनलवरती. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज समोर आलेली आहे आणि त्यामध्ये अशी बातमी आहे की तुमची ई-के-वाय-सी चुकली म्हणून हप्ता थांबलाय का? फॉर्म भरताना चुकून ऐवजी नाही झालंय, असं झालंय का? तर आता घाबरून जायचं काही कारण नाहीये. कारण सरकार कारण सरकारने तुमच्यासाठी एक मोठी संधी या ठिकाणी दिलेली आहे. नेमका काय आहे हा नवीन निर्णय? तुमचा रखडलेला हप्ता कसा मिळणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत असताना अनेक महिलांकडून ई-के-वाय-सी मध्ये चुका झाल्यात. विशेषतः घरातील कोणी सरकारी नोकरीला आहे का हा प्रश्न जेव्हा बघितला गेला किंवा कोणाला पेन्शन मिळतं का अशा प्रश्नांची चुकीची उत्तरं दिली गेल्यामुळे हजारो महिलांचे अर्ज बाद झाले किंवा त्यांचे हप्ते थांबले असा आपल्या सगळ्यांचा समज होता किंवा बऱ्याच गोष्टी घडल्यात. पण आता सरकारने यावर तोडगा काढला आहे. शासनाच्या नवीन निर्देशानुसार आता तुमच्या अर्जाची पुनर्पडताळणी रिव्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. ही जबाबदारी आता तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी यांनी तसे स्पष्ट आदेश त्या ज्या काही अंगणवाडी सेविका असतील तर त्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे आता तुम्हाला कोणत्याही ऑफिसचे उंबरठे झिजवण्याची गरज नाहीये. अंगणवाडी सेविका स्वतः अशा अर्जाची खातरजमा करतील आणि पात्र महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल. म्हणजेच काय, एकंदरीत तुमचा पैसे किंवा तुमचे हप्ते जर त्या ठिकाणी अडकले असतील तर ते पूर्ण मोकळे त्या ठिकाणी होऊन जाणार आहे. त्यामुळे जर तुमचीही अशी चूक झाली असेल तर तात्काळ तुमच्या अंगणवाडी सेविकेसोबत संपर्क साधा आणि त्यांना तुमची चूक दुरुस्त करण्याबाबत विनंती करा. लक्षात ठेवा, केवळ एकदा तांत्रिक चुकीमुळे तुमचा हप्ता कायमचा बंद होणार नाही, त्याची काळजी सरकार घेते. त्याकरता आपल्या अंगणवाडी सेविकेसोबत संपर्क साधा. तुमची जर काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून घ्या आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या शेती चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद.